सर्वप्रथम जी एक पद्धत आहे माझी बोलायची त्याच्यानुसारच बोलणार आहे, जास्त काही बोलणार नाही, फॉर्मलच. रघुनाथ कर्वे ज्यांनी स्त्रियांना संतती नियम करून जे एक प्रकारचं स्वातंत्र्य दिलं, माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. त्याच्यानंतर स्त्रियांना शिक्षणाचा जो तिसरा डोळा उघडा करून दिला आणि खऱ्या अर्थाने स्त्री जी खरी साक्षर झाली, खरी सक्षम झाली, ते असे क्रांतिज्योती ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहचारिणी अर्थात सावित्रीबाई फुले यांनाही मी मानाचा मुजरा करते. आणि त्यानंतर पुराणातलं सुदर्शन चक्र नाही हं, परंतु वास्तवातलं स्त्रियांनाच काय ते इथल्या तळागाळातल्या भारतीयांपासून ते उच्च विभूत म्हणजे श्रीमंत असणाऱ्या लोकांनाही ज्याने संविधानरूपी एक शस्त्र दिलं आहे कायद्याचं, असे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ह्या तिन्ही लोकांना मी मनापासून मानवंदना देते आणि माझं मनोगत मी सुरू करते. आजचं जे प्रतिष्ठान आहे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक, याची महती अशी आहे की लहानपणापासून उत्तमराव कांबळे सर असतील, त्यानंतर राजू देसले सर असतील, यांना माहिती नाही की मी अक्षरशः कानाकोपऱ्यात बसून त्यांचे कुठे भाषणं व्हायची तिथे मी बसलेली असायची. म्हणजे नकळत त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणि आनंद हा असा वाटतोय की ज्या लोकांना कधी माहिती पण नसेल, म्हणजे जसं चंद्राला माहिती नसतं की माझ्यामुळे भरती ओहोटी येते समुद्राला, तर ह्या लोकांनी जे पेरलं, ती जी माधवी जाधव तुम्ही बघताय, तर कुठेतरी त्यांचाही वाटा आहे. आणि आज मला घरचा आहेर किंवा माहेरचा हा सत्कार मिळतोय, तर मी खूप मनापासून, माझ्यामध्ये हा पहिला सत्कार आहे. हा जो प्रसंग झाला त्यानंतर तर मी खूप भारावून गेली आहे. जास्त काही म्हणजे बोलावंसं वाटत नाही. सर, नारायण सुर्वे प्रतिष्ठान, मला फोन आला त्या दिवशी, माझ्या तोंडातनं ओळी आल्या की तुम्हालाही माहिती आता नारायण सुर्वे प्रतिष्ठान म्हटल्यावरती 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. हिशोब करतो आहेत किती राहिले डोईवर उन्हाळे, हिशोब करतो आहेत किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. मला ती कविता इतकी लक्षात होती, मला ते आठवलं की तेव्हा मी विचार करायचे, आय थिंक मला वाटतं 3री-4थीच्या पाठ्यपुस्तकात ती कविता होती. तेव्हा पण मला हाच प्रश्न पडायचा की भाकरीचा चंद्र रूपक अलंकार होता, उपमेय अलंकार होता, अलंकारच असतो, पण मग जिंदगी बर्बाद का होतीये, तेव्हा हा प्रश्न पडायचा. आणि जसं 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 अकॅडमिक वर्ष पुढे सरकत होतं तेव्हा लक्षात आलं होतं की आपल्यासाठी काय आहे हेच मुळात आपल्याला माहिती नव्हतं आणि ते माहिती करून देत नव्हते, म्हणून आपण एक मागासलेपण घेऊन जगत होतो. दुसरं अजून म्हणजे काय बोलावं हेही मला सुचत नाही आनंदाच्या भरामध्ये. त्यानंतर जेव्हा ही घटना घडली आणि पुरस्कार जाहीर झाला, उत्तमराव कांबळे सरांचा मला फोन आला. मला हा प्रसंग सांगावासा वाटतो की सरांचं जेव्हा आई समजावून घेताना हे पुस्तक मी वाचलो तर वेडी झाली होती मी, रडायला येत होतं मला की मला त्यांच्यापर्यंत माझ्या प्रतिक्रिया पोचवायच्या होती की सर पुस्तक वाचलं आहे आणि मला खूप त्यांना एवढंच सांगायचं होतं, खूप भावलं आहे. सरांचा नंबर खूप शोधून 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 कुठेतरी मिळाला. 2 सेकंदापेक्षा जास्त बोलली नसेल, फोनवर बोलली, सर तुमचं पुस्तक वाचलं आहे आणि मला त्याच्यातनं जे घ्यायचं ते मी घेतलं. आणि जेव्हा ह्या पुरस्कारानिमित्ताने सरांचा फोन आला तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला की सर टाईम टेबल लावलं का हो तुम्ही, त्याच्यात एक प्रसंग आहे 10 रुपयाचं टाईम टेबल. म्हणजे सराला ते रिलेटेड झालं की हिने खरंच वाचलं आहे का. म्हणजे सांगायचं असं की ही लोकं आद्य होती, ही लोकं आद्य आहेत, म्हणून आम्ही आहोत. आम्ही एका रात्रीत हे झालो नाही. ह्या लोकांनी जिवंत ठेवले जे काही आपले विचारवंत आहेत, ज्यांनी कोणी क्रांती घडवलेली आहे, ज्यांनी सुधारणा केलेल्या आहेत, ही लोकं आद्य आहेत म्हणून आम्ही आहोत. बस ते झालं. त्याच्यानंतर पुरस्काराचा तर मला सन्मान, कौतुक आहेच, त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. पण मला माझ्याहीपेक्षा जास्त, असं म्हणतात की आपल्यापेक्षा जास्त कोणाचं कौतुक करू नये, पण माझं तेवढं मोठं मन आहे. मी काल आपल्या कांताबाई आहेरे आणि शीलाताई पवार, मला तो प्रसंग काय होता हे माहिती नव्हतं, मला वेळ पण मिळत नव्हता. आणि माझ्या आधी त्यांनी जी सुरुवात केली, सर आम्ही शाळेत गेलो आहे, आम्ही शहरात शिकलो आहे, त्यामुळे ज्या काही घडामोडी आहेत त्या आम्ही लवकर रिलेटेड होतो. पण माझं एक काव्यसंग्रह मी प्रसिद्ध केला, ज्याच्यामध्ये एक कविता आहे, सगळ्या बायकाच त्याच्यामध्ये नायिका आहे आणि अजिबात रडणाऱ्या नाही आहे, सगळ्या लढणाऱ्या आहे. तर त्याच्यामध्ये धुणं भांड्यावाली बाई म्हणून एक कविता आहे की जी शेवटी तिची मुलगी डॉक्टर होते, पण ती म्हणते जरी झाले आज डॉक्टरनीची आई तरी जुनी ओळख पुसवता येत नाही धुण्या भांड्यावाली बाई. म्हणजे तिला तो एक स्वाभिमान आहे.
महत्त्वाचं काय आहे की ज्या स्त्रीला जाणवतंय की मी कोणी असू दे, मी त्या दिवशी म्हणजे मला की मी कोणी असू दे, पण मी व्यक्ती आहे आणि हे व्यक्ती म्हणून ज्याने माझ्या पदरात हे दान घातलं आहे, तो दान देणारा, एवढं कल्याण करणारा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तो महात्मा ज्योतिराव फुले आहे. तर माझ्या मते ती समृद्ध आहे. ती PhD झालेली आहे का, तिने भरपूर डिग्र्या घेतलेल्या आहे का, ती डॉक्टर आहे का, ती वकील आहे का, ह्याच्याशी काहीच घेणं नाही आहे. तर मी खरंच कांताताईंचा एकच फक्त इथे क्रांती शब्द आहे, त्यातला जो क्र आहे ना, तो कांताबाईला चुकून तो राहिला त्यांच्या आईवडिलांकडनं. त्यांनी तो गॅजेट करून दुरुस्त करून घ्यावा की कांताच्या ऐवजी क्रांती, म्हणजे त्यांच्या शब्दातच तो आहे आणि तो आम्ही तुम्हाला क्रांती कांताबाई असं मी तरी म्हणेल. तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. खूप बोलण्यासारखं खूप आहे. तुर्तास मी एवढंच म्हणेल की सजग रहा, आझादी खतरे में है. म्हणजे बाकीच्या सगळ्या असं म्हणतात की अरे भीमाच्या आहे ना, त्यांचा मी काल इंटरव्ह्यू ऐकला तेव्हा त्या म्हणाल्या की अरे तुमचं संविधान, तेव्हा ह्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचं नाही आहे का, पण ते कळतच नाही आहे की आपण जेवायचं ताट नाही बसायचा पाठ देऊन चुकलेलो आहे आणि तो पाठ आपल्याला हवा आहे. त्यासाठी अभ्यास, त्यासाठी कृती ही गरजेची आहे. आणि येणाऱ्या सगळ्यांना मी एकच सांगेल की जे काही आहे, शिक्षण केलं आहे, डिग्री मिळाली आहे, आर्थिक सुबत्ता आहे, आता माझं झालं, माझं पोट भरलं एवढं म्हणून थांबू नका. कारण खरोखर खूप मोठं संकट आहे. जेव्हा असं म्हणतात सर की जेव्हा स्त्री येते क्रांती करायला, तेव्हा ती खूप मोठी म्हणजे खूप जर सावित्रीबाई नसत्या महात्मा फुलेंबरोबर, तर मला नाही वाटत आज जी मोठी मोठी विद्यापीठं उभी राहिली आहेत किंवा आज जे महिला सहज बॅरिस्टर कलेक्टर होत आहेत, तर हे शक्य झालं नसतं. म्हणजे बाबासाहेबांना पण ही दूरदृष्टी कळाली होती की जेव्हा कुठल्या प्रवाहामध्ये पुरुषांबरोबर स्त्रिया इन होतात, स्त्री म्हणजे फक्त नैसर्गिकदृष्ट्या असलेला फरक आहे, पण एक मेंदू इन्व्हॉल्व्ह होतो, एक मेंदू इन्व्हॉल्व्ह होतो. स्त्रीला पण मेंदू आहे, पुरुषांना पण मेंदू आहे. अदरवाईज कितीतरी संशोधनं झाली नसती, कितीतरी गोष्टी घडल्या नसत्या. आपण बघितलं की स्त्रियांनी प्रवाहात येऊन खूप साऱ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. जसं इंदिराजींचं आपण उदाहरण घेऊया, पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या, पहिल्या वकील, पहिल्या ज्या कोणी पहिल्या झाल्या. तर तो मेंदू वाया जाऊ दिला नाही ह्या लोकांनी. कारण निसर्गाने तर निर्मिती फक्त शरीराने वेगळी केली आहे ना, मेंदू तर सगळ्यांना दिलेला आहे ना. मग ह्यांना व्यक्ती म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन होता ते ह्या आपल्या बापांनी दिला आहे. तर त्यांच्यासाठी मी उभी राहिले म्हणून माझा हा सन्मान झाला आहे, ह्याचं मला महत्त्व आहे. आणि सर पुढच्या पिढीला पण आम्ही हेच सांगणार आहे की आम्ही आहेत तोपर्यंत त्यांना धक्का लागणार नाही, त्यांचं आसन आम्ही ढळू देणार नाही. जास्त मी वेळ घेत नाही. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही सगळे प्रत्यक्षदर्शी म्हणून इथे आलात. प्रतिष्ठानचे पुन्हा एकदा मनापासून आभार की त्यांनी ही दखल घेतली. आणि नक्कीच इथून पुढे मनाने शरीराने डोळसपणे असणार आहे आणि कुठेही अन्याय अत्याचार होऊ देणार नाही. आणि मुळात संविधानाला कुठेही कुरतडून देणार नाही आहे. कारण आम्ही फॉरेस्टवाले आहोत. आम्ही आता बिबटे पिंजऱ्यामध्ये अडकवायला लागलो होतो. आता संविधान कुरतडणारे उंदीर आमच्यासाठी काहीच नाही आहे. तर त्यांना एवढा सावध राहा, कारण बिबट्याची ताकद आमची आहे. त्यामुळे पिंजरे फक्त छोटे असणारे आणि उंदीर तर फार हे आहे. त्यामुळे ती धमक ठेवू नका आणि सावध व्हा, कारण आम्ही इथे आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि माझं मनोगत व्यक्त करते. आणि कांताबाई आणि आपल्या ज्या ताई पवारताई, त्यांची बहीण इथे आली, त्यांचं मनापासून नाशिकमध्ये मी स्वागत करते. आणि कधीही आवाज द्या ताई, तुमच्यासाठी आम्ही नक्कीच असू. एक घर तुमचं इथे तयार झालं आहे, बहिणीचं म्हणा, मैत्रिणीचं म्हणा, पण त्यांचं स्वागत आहे. त्यांनाही पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय भीम, जय ज्योती आणि जय शिवराय. उलट झालं असेल पण असंच आहे. धन्यवाद.